बंधुचक्रधरा कृपागुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषा हरा श्री गोपाल कृष्ण भगवंत की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। खऱ्या अर्थाने आज लीळा चरित्रातील एक लीळा आम्ही पाहणार आहोत। ते पाहत असताना आपल्याला त्यातून काय बोध घ्यायचा याविषयी मात्र नक्कीच आपण ऐका, वाचा आणि वाचल्यानंतर काय बोध घ्यावा याविषयी आपण विचार करूया। पाहूयात काय म्हणते लीळा। माहिमबट्टी पुसले जी तरी परमेश्वर संधान धर्मा निरुपताती ते संक्षेप निरुपावे जी। सर्वज्ञ म्हटले देवाची आरती व्हावी, मार्गाची प्रीती व्हावी, विषयाची निवृत्ती व्हावी, देहाची अनस्था व्हावी, आपली मळीन माती करावी, कोमळ ज्ञाने आचरेंद्रिय धर्म पातळ होती, अपरोक्ष दसे जाती, यावरी भट्टी पुसले जी। जेने मुख्य आचरेंद्रिय धर्म पातळे होती तो कैसा जी। सर्वज्ञ म्हटले भोजनाचे 5 तीळ, दशांशार्धार, पावणाहार, पूर्णाहार, दर्या हे 5ही तीळ खायचे तरी अवघी भूक जाय, आणि तीळ खायचे तरी तिळा एवढी भूक जाये। महिमभट्टाने एके दिवशी भगवंताला प्रश्न केलेला आहे। गोष्ट ही लीळा साधारण बेलापूर या ठिकाणी असताना महिमभट्ट विचारतात की देवा, साधकाने असन्निधानी कसं राहावं, कसं जेवावं। देवाने तर निरोपलेला आहे, परंतु थोडंसं सांगा ना आम्हाला की नेमकं काय केलं पाहिजे, कसं जेवलं पाहिजे, कसं असलं पाहिजे। देव म्हणतात देवाची आरती व्हावी। आपण ववाळतो ती आरती व्हावी का नव्हे, तर अत्यंत आवडीपूर्वक परमेश्वराचा विरह भावला पाहिजे। मार्गाची प्रीती व्हावी। मार्गाविषयी सर्वज्ञाने जो विहिला मार्ग, त्याविषयी मार्गाविषयी जे आता आपण म्हणू, जे वेगवेगळ्या ठिकाणी गोळ्या मिळाने राहणारे मार्ग, अर्थात परमेश्वर साधकाविषयी अत्यंत प्रीती असली पाहिजे, अत्यंत आवडी असली पाहिजे। आणि अशी जर आवडी असेल तर निश्चितच भगवंत आताही आपल्या हृदयापर्यंत येतात, याच्यात कुठलीही शंका नाही। आणि मग हे दोन्ही गोष्टी जर असायला हव्यात, आरती आणि प्रीती, ह्या 2 गोष्टी जर आपल्याजवळ पाहिजेत असं वाटत असेल तर स्वामी म्हणतात विषयाची निवृत्ती व्हावी। मन माळखा चालणे, इकडे तिकडे पळणे, इंद्रिय धर्म, इंद्रिय जिकडे म्हणतील तिकडे धावणे, असं जर झालं तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याजवळ येत नाहीत। ना आरती येते, ना प्रीती राहते। जे आवडीही असू शकत नाही आणि प्रेमही असू शकत नाही। म्हणून भगवंत म्हणतात विषयाची निवृत्ती व्हावी। अर्थात इंद्रिय सैरावैरा धावतात, त्या सैरावैरा धावणाऱ्या इंद्रियांना तत्वाने सत्वरूप करणे, आणि असं जर झालं तर निश्चितच भगवंत आपल्या
तत्वाचं सत्व दिल्याशिवाय राहत नाहीच. हेच आजचं सन्निधान आहे, ह्याच्यात कुठलीही शंका नाही. आणि म्हणून मग हे होत असताना आरती आली, प्रीती आली, विषयाची म्हणजे इंद्रियाच्या पाठीमागे धावणं नाही, असंही झालं. मग संपलं का म्हटले असं नाही, असं संपत नाही. मग काय होईल तर देहाची अनस्था व्हावी. देहाचीच जर लिशीपुशी करत बसलो तर आरती आणि प्रीती राहील कुठे? मग आरती आणि प्रीती पाहिजे असेल तर विषयाची निवृत्ती झाली पाहिजे. आणि विषयाची निवृत्ती होण्यासाठी जर लिशीपुशी करून बसलो आपण, चांगले कपडे घातलेले आहेत, चांगला परफ्यूम मारलेला आहे, सगळं ओके टकाटक झाला, आणि म्हटलं मला देव मिळाला पाहिजे. देव नाही, परंतु 10-5 इकडून तिकडून जमा होतील आणि म्हणतील माणूस लय चांगला आहे हो. जे कीर्तीपर सुख सर्व मिळेल, पण अदृष्टपर काहीच मिळणार नाही. अदृष्टपर सगळं मिळेल त्याला, पण अदृष्टपर मिळवायचं असेल तर निश्चितच देहाची अनस्था व्हावी. देहाची अनस्था झाल्याशिवाय प्रीती आणि आरती दोन्ही येत नाहीत, आणि इंद्रियाची निवृत्ती म्हणजे विषयाची निवृत्ती होत नाही. मग असं जर अनस्था केली तर मग संपलं का म्हटलंय? नाही, याच्यापेक्षाही पुढे सांगितलं देवाने. असंधानी जर सन्निधान तुम्हाला मिळवायचं असेल तर देव म्हणतात की मी कुठे बसलो, मी कसा बसलो, मी कोण आहे, मला कसं मानलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी कायमच्या टाकून दिल्या पाहिजेत. मला कोणी मानलं की नाही मानलं, नाही म्हणलं तर का नाही म्हणलं त्याचाच विचार करत बसला. मला मानलं, वा बरं झालं, मला त्याने मानतो, तो आमका करतो, तो तमका करतो, असं कुठलंच मनात न येणं, यालाच तर म्हणायचं देहाची मळीन माती करायची. याच्यापेक्षा वेगळं काय? आणि खऱ्या अर्थाने जर ओरिजिनलच जर देहाची मळीन माती केलेली असेल तर समोरच्याला किती विकार कुठला उत्पन्न होईल काय? विषय त्याच्याविषयी काही वाटेल काय? जाऊ दे, भिकारी बनंग भिकारी आहे, याच्याकडे बघणंही नको आणि याला बोलणंही नको. का? हे दिसायलाच असं दिसतंय, जवळ आहेच काय? उदाहरणार्थ हा आहेच काय? आणि म्हणून हा दिसायला नाही, गवसायलाही नाही, मग कशाला पाहिजे म्हणले, जाऊ द्या तसं. आणि मग अशा पद्धतीने आपली मळीन माती केली पाहिजे. समोरच्याला आपल्याकडे बघून घृणा उत्पन्न झाली पाहिजे. असं जर राहिलं आणि भगवंताचं नामस्मरण केलं तर निश्चित भगवंत आपल्याला इथेच भेटतो, याच्यात कुठलीही शंका नाही. मग यापेक्षाही पुढे सांगतात, सर्वज्ञ महिम भट्टाप्रती कोमळ ज्ञानी अचरे इंद्रिय धर्मे पातळे होती, अपरोक्ष दशे जाती. आणि मग हे सगळं ऐकत असताना भट्टवास मध्येच विचारतायत की देवा, जेने मुख्य आचार्य इंद्रिय धर्म पातळ होती, तो कैसा जी, तो कसा असेल? देव सांगतात, सर्वज्ञ म्हणतायत, भोजनाचे 5 तीळ. भोजन हे 5 तिळामध्ये 5 विभागामध्ये विभागलं पाहिजे. आता हे तीळ असा जो शब्द आहे तर आपण त्याला विभाग म्हणू, मात्रा म्हणू, अशा पद्धतीचा एक माप आहे. मग हा तीळ साधारण 5 प्रकारचं आहे म्हटलंय. सर्वज्ञ म्हटले भोजनाचे 5 तीळ, पादांश, अर्धाहार, पाऊणाहार, पूर्णाहार दर्या. हे 5 तीळ खायचे तरी अवघी भूक जाये, आणि तीळ खायचे तरी तिळा एवढी भूक जाये. मात्र
जर तुम्ही या 5 प्रकारच्या, आता हा जरा पुढचा आहे, म्हणून आम्हा वासनिक साधकाप्रती याविषयी सध्या तरी मला वाटतं गरज नाही. आणि म्हणून फक्त एवढंच की जेवताना सुद्धा विचार करून जर जेवलं तर निश्चितच परमेश्वराचं नामस्मरण करता येतं. एवढंच मी याविषयी सांगेल. कारण मी कितीही आरडून ओरडून सांगितलं तरी ते तुमच्या डोक्याच्या पलीकडून जाईल. आणि म्हणून त्याविषयी आता तीळ आणि साधारण त्याचा विभाग एवढंच म्हणू आज तरी. कारण जेव्हा तुम्ही हे सगळं बघणार ना, तेव्हा आपोआपच तुम्हाला जेव्हा पुढचं काही शिकाल तेव्हा तीळ आपोआपच तुमच्या लक्षात येणार आहे. आणि म्हणून आज तीळ या शब्दाचं माप किंवा ते कसं कसं होतं आणि ते कसं कसं काय काय करायचं आहे याची आज तरी मला वाटतं गरज नाही. म्हणून इथे एवढंच आहे की जर आपण भुकेला वेगवेगळी मात्रा दिलेली असेल, आज एवढं घेतलं, उद्या एवढं घेतलं, परवा दिवशी एवढं घेतलं आणि एक दिवशी पूर्ण आहार घेतला, पुन्हा हळूहळू तो कमी करत येते, पुन्हा कमी केला आणि एक दिवशी पूर्ण जेवला, मला वाटत नाही की इंद्रिये त्या पदार्थाच्या मागे मोकाट सुटतील. आणि ते मोकाट सुटू नये यासाठीच भगवंत या 5 प्रकारचा आहार म्हणजे त्याचे विभाग करून जर ते घेतले तर निश्चितच त्याचा फायदा या साधकाला होतो असं सांगतायत. मग पट्टवासांना लगेच चटकन ती गोष्ट लक्षात आलेली आहे. मग इथे महिमभट्ट विचारतायत, जी जी महात्म्या कवन कवन वर्णे भिक्षाग्राह्य. जो महात्मा असतो, जो साधक आहे परमेश्वराचा, त्याने भिक्षा नेमकी कुठे कुठे मागितली पाहिजे असं विचारल्यानंतर कोणत्या, म्हणजे 4 वर्ण आहेत, या 4 वर्णापैकी कोणत्या, आम्ही ब्राह्मण आहेत आणि मग भिक्षा मागायची तर कुठे मागावी याविषयी जेव्हा महिमभट्ट भगवंताला बेलापूर या गावाला विचारतात तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, चातुर्वर्ण्यम चर्यद्भेक्षम शौचचार्यम न शोधयत. हा पवित्र आहे, हा पवित्र आहे, हा शुद्ध आहे, हा अशुद्ध आहे, हा उच्चवर्णीय आहे, हा नीचवर्णीय आहे, असला कुठलाच भेद न करता 4ही वर्णामध्ये भिक्षा मागता येते. त्याच्यात कुठे मनामध्ये किंतु परंतु आलं नाही पाहिजे भिक्षा मागताना. कारण भिक्षा मागणाऱ्याला तेवढं ज्ञान नक्कीच असेल केवढं की जेव्हा तो परमेश्वराचा साधक आहे तर कोणत्या घरी भिक्षा घ्यायची का नाही घ्यायची, त्या दाराच्या समोर गेल्यानंतर त्याला काही संकेत जर दिसले तर त्याने तिथे भिक्षा घ्यायची नसते आणि तो घेत नाही. मग ते घर कोणाचंही असो, त्याला ते संकेत पाहून तो आपोआपच पुढे जातो. म्हणून या ठिकाणी प्रश्नाला उत्तर देत असताना फक्त पवित्र अपवित्र सूची असूची न पाहता, 4 वर्ण न पाहता, जे 5 घरं तुम्हाला भिक्षा मागायची ते मागितली पाहिजे असं भगवंत या ठिकाणी महिमभट्टाप्रती सांगतायत. मग मद्यमांस मत्तद्रव्ययोगी नैव कदा भजेत. मद्य, आता जिथे मद्य पिल्या जातं अशा ठिकाणी भिक्षा घेऊ नये. मांस, जिथे मांस आहे अशा ठिकाणी, मत्तद्रव्य, ज्या द्रव्यामुळे म्हणजे साधारणपणे जे नीतीने कमवलेलं नाही
अशा द्रव्यातून आलेले पदार्थ साधकाला धर्मावर ठेवत नाहीत, ते धर्मावरूनच घालवतात. म्हणून योगी नैव कदा भजेत. म्हणून देव म्हणतात अशा घरी हे निषेध आहे, इथे जाऊ नये. हो काजी निषिद्ध घर ते कोणतं नाही ते तर सांगा. एखादं घर जर निषिद्ध आहे तर ते निषिद्ध घर कोणतं आहे? जर तसं सांगितलं तर आम्ही त्या घरी जाणार नाही देवा. देव म्हणतात तुम्ही जेव्हा भिक्षेला जाल आणि तिथे काही फंक्शन आहे, काही उत्सव आयोजित केलेला आहे, तिथे गोडधोड तळलेलं दिसतं आहे, अशा वेळेला सारविला उमरा असं जर असेल तर त्या ठिकाणी दुरूनच बस पाहिल्याबरोबर तिकडं जाऊ नये, त्या घरची भिक्षा घेऊ नये. कारण ते सहेतुक असतं आणि सहेतुक खाल्लं की त्याला निर्हेतुक स्मरण घडणार नाही, त्याला निर्हेतुक भजनाचं फळही लागणार नाही. म्हणून भगवंत म्हणतायत की असा सारवीला जर उंबरा पाहिला तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका. तरी महात्मेने कवने आणि कवने निषेधते जावे जी सर्वज्ञ म्हटले. मग एवढंच झालं काय म्हटले? आता जर समोरच्याला आवडी नसेल तर देव अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतात की बघा, मी एक अत्यंत मोठे आचार्य आहेत. एकदा एक भक्त पोवत्यासाठी त्या ठिकाणी गेलेला आहे. घडलेली घटना, पाहिलेली घटना, अत्यंत आवडीपूर्वक नेलेलं ते पोवतं बाबांनी घेतलं आणि असं फेकून दिलं. का? की बाबाप्रती तो पोवतं दाखवतो, फक्त घालण्याची प्रक्रिया होती, मात्र प्रत्येक साधकाची तो निंदा करत असे. बाबांनी ते पोवतं घेतलं आणि असं फेकलं. हट म्हणे, तुझं नाही पाहिजे मला. बाबांना तर तो निश्चितच मानायचा, वंदन करायचा, पूजन करण्यासाठी आलेला आहे. पैसेही मिळाले असते बाबाला, पोवतंही मिळालं असतं, शालही मिळाली असती, त्याने घेतली नाही. जरा हाय माणूस होता, परंतु बाबांनी कुठलाही विचार न करता ते पोवतं समोर घेतलं नाही, स्वीकारलं नाही. याचा अर्थ तोच आहे की जिथे श्रद्धा नसेल, आवडी नसेल, तर तिथे पूजा पुरस्कार घेऊ नये. कारण तो ज्ञानाचं पूजन करत नाही, तर तो फक्त मला माना याच्यासाठी तो पूजन करतो. आणि मग असं जर मला माना याच्यासाठी पूजन असेल तर तसं पूजन साधकाने स्वीकारू नये. आणि स्वीकारलं तर निश्चितच तो धर्मावरून गेल्याशिवाय राहत नाही. कारण तेच द्रव्य त्याला घातक आहे आणि त्या द्रव्यानेच तो निश्चितच, नाहीतर ज्ञानवृद्ध तो सर्वत्र पूज्य. ज्ञानाचं पूजन होतं, नाही असं नाही. परंतु जर असं असेल तर अशा पद्धतीचं भगवंत या ठिकाणी सांगतायत की पूजा पुरस्कार स्वीकारू नये. आणि विशेष म्हणजे आता जर भिक्षेला गेलेला आहे, दारात उभा आहे, तिथेही काहींना इच्छा होते की पूजा केली तर बरंच आहे. कारण तसेही पाहिले मी. भिक्षेला म्हणून जायचं आणि डब्बा घेऊन जायचं, भिक्षेला म्हणून जायचं आणि आतमध्ये जाऊन बसायचं आणि तिथेच म्हणले हो द्या भाजी, मग जरा गरम गरम देतो, तिथेच बसायचं आणि मग संकल्प घ्यायचा आणि पूजाही घ्यायची आणि मग घरी यायचं. हे असं असू नये. म्हणून देव म्हणतात की जर तुम्ही भिक्षाविधीमध्ये आहात तर अशा पद्धतीचा पूजा पुरस्कार स्वीकारू नये. स्तुतीपर आणि तुम्ही जे साधनेवर आहात ती साधना लोकांनी त्याची स्तुती करू नये, अशाच पद्धतीने असलं पाहिजे. लोकांनी स्तुती करावं याच्यासाठी जर मी तो आचार करत असेल तर भगवंत त्याच्या हृदयापर्यंत कधीच येत नाहीत. आणि म्हणून महिमभट्टाला हे समजलं आणि मग महिमभट्ट पुन्हा म्हणतात
की जी वैराग्य जे असतं त्या वैराग्याचं काय लक्षण, आणि असं विचारल्यावर सर्वज्ञ म्हणतात यहा मूत्रफलोपभोग विरागो वैराग्यम. अशा पद्धतीचं जे दृष्टपर ज्याच्यामुळे विकल्पजनित क्रिया घडतील अशा गोष्टी ह्या अमूत्र फलोपभोग, किंवा कोणी माझ्यावर, मी त्याच्यावर उपकार केला तर त्याने माझ्यावर उपकार केला पाहिजे, फळाचा उपभोग, फळ मिळालं पाहिजे, त्याचा उपभोग घेता आला पाहिजे, अशा गोष्टी. आणि या जो करत नाहीत विरागो वैराग्यम, याला विराम दिलेला आहे, तो वैराग्य आहे. तर यह अमूत्र म्हणजे देवता लोक, म्हणजे ते पुढचे अर्थच बोलणार नाही, फक्त एवढंच की इथे आपल्याला कळेल, साधकाला साधना करता यावी, आणि आपला हा उपदेशी वर्ग निश्चितच एक दिवशी वासनिक होईल, आणि वासनिकातून तो निश्चितच भिक्षुकापर्यंत जाईल, असा आदर्श भिक्षुक होईल. आणि आदर्श भिक्षुक झाला तर आदर्श हा मानवभाव पंथ झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या प्रसंगी श्रावण महिन्यातला मला वाटतं हा पहिला शुक्रवार या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी समर्पित करतो. केलेली सेवा श्री दत्तप्रभू चरणी समर्पित करूया. चिंतन करा, आठवण करा, भगवंताचं नामस्मरण करा, आणि आत्मशुद्धीने सत्वशुद्धी मिळवा. सत्वशुद्धी मिळाल्याने नामस्मरण होईल, नामस्मरणाने भगवंत हृदयात येतील. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.